नमस्कार. अ, सर्व शेतकरी बंधूंचा आज नमस्कार आहे. सर्वांना कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद या YouTube चॅनल शशांक कृषी ज्ञान या YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज संत्र्यातील अन्नद्रव्य व्यवस्थापन, संत्र्यातील अन्नद्रव्याचे नियोजन आणि कमतरता या बाबतीत आपण काही माहिती बघूया. मोठ्या प्रमाणात संत्रावर्गीय पीक आणि संत्रा पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता होत असते. ह्या अन्नद्रव्याची कमतरता शेतकऱ्यांना ओळखता येत नाही. ही अन्नद्रव्याची कमतरता नेमकी पिकांवर कशी दिसते, कशा पद्धतीनं जाणवते, या बाबतीतलं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या अंतर्गत संत्रावर्गीय संशोधन प्रकल्प या अंतर्गत काही आपल्याला इथं काही व्हिडिओज आहेत आणि फोटोग्राफ सुद्धा आहेत. त्या फोटोग्राफच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद यांनी आपल्याला जे आहे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्याचा थोडक्यात प्रयत्न मी करत आहोत. सर्वप्रथम अन्नद्रव्य कमतरतांमध्ये नत्राची जी कमतरता आहे ही आपल्याला सर्वश्रुत आहे आणि मोठ्या प्रमाणात असते. नत्राच्या कमतरतेमध्ये फळपिकांवरील झाडांवर पानं जे आहेत हे संपूर्णतः अशा पद्धतीनं पिवळे होतात, अगदी निस्तेजपणा होऊन जातो आणि संपूर्णतः शिरा सुद्धा पिवळ्या होतात. या पद्धतीनं जर आपल्या पिकांमध्ये पानं जर होत असतील तर असं लक्षात घ्यायचं की ही नत्राची कमतरता आहे. नत्राची कमतरता घालवण्याकरिता आपल्याला पिकांना नत्रयुक्त खताचा वापर करणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने युरिया याचा वापर करावा. जमिनीमधून सुद्धा देणं गरजेचं आहे. सोबत सोबत फवारणीमधून सुद्धा आपल्याला युरिया किंवा पाण्यात विरघळणारे 19-19 हे खत आपण जर दिलं तर ही नत्र्याची कमतरता अ, कमी होईल. त्यानंतर दुसरी जी कमतरता आहे ती आहे स्फुरद या अन्नद्रव्याची कमतरता. स्फुरद अन्नद्रव्याची जर कमतरता संत्र्यावर्गीय पिकांमध्ये होत असेल तर अशा अवस्थेमध्ये पाने ही निस्तेज आणि कासे हिरवी असतात. ती सहज गळतात, रट बनतात, खडबडीत होतात आणि जाड त्याच्या शिरा होत असतात. चित्रात दर्शवल्याप्रमाणे असे जर पानं जर आपल्याला संत्र्या किंवा मोसंबीची जर दिसतील तर ती सहज पद्धतीनं आपण ओळखायला पाहिजे की ही स्फुरदची कमतरता आहे. स्फुरदच्या कमतरतेमध्ये आपल्याला जी सरळ खतं आहेत ते आपण नेहमी द्यायला पाहिजे. त्यानंतर फवारणीतून सुद्धा 05234 सारखे जे वॉटर सोल्युबल खत आहे हे आपण देणं गरजेचे आहे. त्यानंतर संत्र्यावर्गीय पिकांमध्ये सर्वात मोठं जर कुठलं सूक्ष्म अन्नद्रव्य ची कमतरता असेल तर त्यामध्ये सर्वात महत्वाची ही झिंकची कमतरता आहे. मोठ्या प्रमाणात संत्रा, मोसंबी या पिकांमध्ये झिंकची कमतरता दिसते. ज्यावेळेस झिंकची कमतरता संत्र्यासारख्या पिकांमध्ये होते तर अशा अवस्थेमध्ये पानाच्या ज्या शिरा आहेत ह्या हिरव्या राहतात. बाकी सर्व जो भाग आहे हा पिवळा रंगाचा होत असतो. अशा अवस्थेमध्ये उपशिरा सुद्धा अत्याधिक हिरव्या आपल्याला दिसतात आणि मुख्यत्वे करून ही जी झिंकची कमतरता आहे, ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे, अशा जमिनीमध्ये या झिंकच्या कमतरता आपल्याला आढळतील. तर याचं झिंकची कमतरतेचं आपल्याला निराकरण करायचं असेल तर फवारणीच्या माध्यमातून चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्य आपण सातत्यपूर्वक त्याला जे आहे फवारलं गेलं पाहिजे. त्यानंतर जमिनीतून सुद्धा आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करणं गरजेचं आहे. त्यात महत्वाचं म्हणजे भारतीय बागवानी अनुसंधान संशोधन संस्था बंगलोर यांनी संशोधित केलेलं जर आपण न्यूट्रिवेट संत्रा स्पेशल या सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केला तर त्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला त्याच्यात रिझल्ट आपल्याला मिळू शकतात आणि त्याचं सुद्धा त्याच्यात त्यांनी रेकमेंडेशन केलेलं आहे. त्यानंतर आहे मॅग्नेशियम या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता. मॅग्नेशियमच्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जर झाली तर चित्रात दर्शवल्याप्रमाणे पानाच्या ह्या कळा ह्या पिवळ्या पडतात. मध्यभाग हा हिरवा राहतो. हे महत्वाचं आहे आणि उलटा व्ही आकार दिसतो यामध्ये. हे आपण समजायचं की मॅग्नेशियमची कमतरता आहे. मॅग्नेशियमच्या कमतरतेमध्ये आपल्याला जमिनीमधून मॅग्नेशियम सल्फेट ही अन्नद्रव्य आपल्याला पिकांना देणं गरजेचं आहे.
त्यानंतर आहे लोहाची कमतरता. लोहाच्या कमतरतेमध्ये सौम्य कमतरतेमध्ये पानांच्या शिरा मध्यभागी असलेल्या भागांमध्ये किंचित गडद हिरव्या राहतात. लक्षणे प्रथम नवीन पर्णारंभावर दिसतात. अधिक कमतरता असल्यास मध्यभागाचे अधिकाधिक पिवळे होत जातात क्षेत्र आणि अखेरीस पांढरट होतात. असे जर पांढुरके जर पानं जर झाले तर समजायचं की ही लोहाची कमतरता आहे. शक्यतो ही लोहाची कमतरता सुरुवातीला लहान पानांवर आपल्याला दिसणं सुरुवात होते. हळूहळू मग मोठ्या पानांवर सुद्धा याचं जे आहे आपल्याला निदर्शनास येऊ लागतं. याच्या नियंत्रणाकरिता चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्य, त्यानंतर न्यूट्रिवेट सिट्रस स्पेशल हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये आपण वापर करू शकता. त्यामध्ये आपल्याला लोहाची कमतरता पूर्णतः निघून जाईल. त्यानंतर फायटोप्थोरा हा सर्वात मोठा रोग आहे. फायटोप्थोरा रोगामध्ये जी पानं होतात ही अशी जळल्यासारखी होतात आणि ती गळून पडतात. मुख्यत्वे करून असे जर पानं आपल्याला दिसत असतील आणि गळ जर होत असेल तर त्यामध्ये लक्षात घ्यायचं की पानावरील फायटोप्थोरा मधील पानावरील हा ब्लाइट रोग आहे आणि आपल्याला ते लक्षात येईल. दुसरा सर्वात मोठा आणि हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या जो जाणवत आहे लक्षणं ती आहेत ग्रेसी स्पॉटची. ह्या ग्रेसी स्पॉट मध्ये पानांवर पिवळे डाग पडतात आणि त्या पिवळ्या डागाच्या मध्यभागी असे ग्रे कलरचे डाग असतात. या ग्रेसी स्पॉटच्या नियंत्रणाकरिता आपल्याला क्युप्रोफिक्स आणि त्याच्यामध्ये जे आहे एक अवतार म्हणून आहे एक बुरशीनाशक, त्याचे आलटून पालटून आपल्याला फवारणी घ्यायची आहे. त्यानंतर जो महत्वाचा जो आता रोग होत आहे तो आहे ग्रीनिंग डिसीज. ग्रीनिंग डिसीज मध्ये हा व्हायरल डिसीज आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या असा अस्पष्ट अशा आकाराचे पिवळेपणा त्या येत असतो. त्यामध्ये पिवळ्या कलरचे धब्बे पडतात जो पानांच्या दोन्ही बाजूंना सारखा नसतो आणि पानांच्या मधातली शिरा अशा फुगीर होत जातात. याला आपल्याला ग्रीनिंग डिसीज ही ओळखता येईल. त्यानंतर आहे शेवटचा म्हणजे शेंडेमर. शेंडेमर मध्ये वरतून आपल्याला पानं पिवळे होऊन जातात आणि फांद्या सुद्धा अशा वाळत वाळत जातात. शेंडेमर या रोगामध्ये जे आहे हे अशा पद्धतीचे लक्षण आहेत. त्यानंतर आहे लिंबू मधील खैऱ्या किंवा कॅन्कर रोग. यामध्ये हा रोग जो आहे हा लिंबू पिकामध्ये राहतो. सातत्यपूर्वक पाऊस असल्याच्या अवस्थेमध्ये हा पानांवर आणि त्याच्यानंतरच्या पुढील भागात हा फळांवर सुद्धा येत असतो. तर याच्या नियंत्रणाकरिता आपल्याला बॅक्टेरिसाइड, स्ट्रेप्टोसायक्लिन प्लस ब्ल्यूकॉपर याचा आपल्याला फवारणी पिकांवर घ्यावं लागतं. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं हे आहेत काही तुम्हाला जे फोटोग्राफ्स आहेत यामधून तुम्हाला कशा पद्धतीने नेमके आपल्या पिकांवर सूक्ष्म अन्नद्रव्य, अन्नद्रव्य आणि बुरशीचे किंवा मग ग्रीनिंग डिसीज आहे, बॅक्टेरियल डिसीज आहे, व्हायरल डिसीज आहे, ह्याचे ओळखावं कसं ते याकरिता काही आपल्याला दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. अजूनही काही जर आपल्याला या बाबतीतली माहिती पाहिजे असेल तर तुम्ही निश्चितच मला माझ्या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मेसेज सुद्धा करू शकता. आपल्या YouTube चॅनलला जर तुम्ही नोटिफिकेशन मध्ये जर क्लिक केलं तर तुम्हाला सातत्यपूर्वक संत्र्यावर्गीय पिकांतील आणि इतर सुद्धा पिकांतील तुम्हाला माहिती मिळेल. नक्कीच मला सबस्क्राईब करा. धन्यवाद.